तर या ठिकाणी संतोष शेंडे यांना आपण विनंती करूया समालोचक कक्षात यावं। संतोष शेंडे आपण जर उपस्थित असाल तर कृपया समालोचन कक्षामध्ये या प्लीज। एक इनिंग साठी तरी या प्लीज। संतोष शेंडे यहाँ के सत्तुर भाई आइए कमेंट्री के लिए, यहाँ पर मौजूद है। तो तर एक महत्वाची सूचना, ऋतू 11 आणि पिंगले ब्रदर्स जर आपण ह्या मॅच ऑनलाईन पाहत असतील किंवा एखादा प्रतिनिधी इथे उपस्थित असेल तर उद्या सकाळी ठीक 9:30 या मैदानावरती आपला टॉस केला जाईल, त्यासाठी आपण उपस्थित राहावं याची विनंती घ्यावी, नाहीतर दोन्ही टीमला पॅनलाइज केलं जाईल, षटकं कमी केली जातील। गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय छोटासा खेळाडू, परंतु इन फॉर्म गोलंदाज जितेश, मॅन फ्रॉम धोत्रे, जय गावदेव क्रिकेट संघ धोत्रेचा हा उभरता सितारा। अगदी डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात। फलंदाजांची नावे सांगायची मित्रांनो आम्हाला। प्रमोद देशमुख आणि करण लोभी। आधी बॅटला ब्रश होऊन चेंडू मात्र शरीरावरती जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती चांगला आक्रमक चेंडू फेकला जातोय जितेशच्या माध्यमातून प्रमोद फलंदाजाच्या विरोधात। अगदी चांगली लढत आहे पाहायला मिळते आपल्याला, एक एक सामना हरून इथे मात्र दुसरा सामना खेळतायत। हा सामना खेळून बॅक टू बॅक लगेच त्याला मॅच खेळायचे, यातील जो विजयी होईल तो मात्र अगोदरचा जो संघ हरलाय म्हणजेच श्री गणेश 11 संघासमोर मात्र 2 हात करावे लागतील। अगदी दोन्ही संघांना नॉकआउट मॅच पाहायला मिळेल पुढच्या सामन्यात, ही देखील मॅच नॉकआउट मॅच आहे दोन्ही संघांसाठी। करो या मरोची डू ऑर डाय मॅच। जितेश मात्र कमालीची गोलंदाजी पहिल्याच षटकामध्ये करत असताना आता मात्र चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक ताईना, तिथे मात्र चुकी झाली। स्वतः संघ मालक निलेश रसालच्या हातातून झेल मात्र जमिनीला दान झालाय, त्याच्यावरती मात्र मोबदला म्हणून 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या प्रमोद आणि करण या 2 फलंदाजांनी। चौथा चेंडू आता मात्र फुलटॉस प्रतीचा चेंडू, स्लोअर चेंडू ओळखला, पिक केला चेंडूला आणि चेंडू मात्र धाडून दिला। मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय तो खणखणी दणदणीत षटकार। डीजे धन्यवाद। आता पुन्हा फटका खेचलाय, चेंडू मात्र जाईल लॉंग लेगच्या डोक्यावरून, येतोय तो षटकार। डीजे
शेवटचा चेंडू असल जितेश या गोलंदाजाला मात्र आता विचार करायला भाग पाडले प्रमोद या फलंदाजाने आक्रमक रवैया रूप धारण केलं इथे मात्र प्रमोद या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार अगदी या 2 वर्षात जितेश या गोलंदाजाने मात्र दहशत निर्माण केले आणि त्या दहशतवरती मात करत असताना प्रमोदने मात्र चांगले फटके खेळलेत अगदी सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते आता मात्र कार्पेटच्या साहाय्याने एक चांगला दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय घरंगलत 4 धाव्यांसाठी आलाय तो चौकार डीजे सूरज कांबळे गोलंदाजी मार्गास्थावरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे एकूण धाबासंख्येचा विचार केला धावपटलावरती आहेत 18 धाबा 18 धाबा स्कोर बोर्ड वरती लुझर मॅच आहे डू अँड डाय ची स्थिती आहे मयुरेश आणि मयूरी 11 आणि त्याच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर एबीडी म्हणजे इथे जो संघ पराभूत होईल तो डायरेक्ट या लीग मधून बाहेर होईल आणि जिंकेल तो नक्कीच एक मॅच त्याला अस्तित्व एक संधी जरूर निर्माण होईल स्पीड अप करावं पहिलंच मॅच मध्ये एबीडी संघाचे फलंदाज आपण पाहतोय 18 धावा आल्या तिथे हेलिकॉप्टर उडवायचा होता चेंडू बॅटला ब्रश होतोय टोला ब्रश होतोय आणि टॉपेज मोठी होती चेंडू मागे गेलाय सीमारेषे पलीकडे चौकार एकूण धाबा संख्या स्कोर बोर्ड वरती आहे 22 धाबा स्कोर बोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत चांगली बॅटिंग साकारत असताना आघाडीचे 2 फलंदाज प्रमोद आणि करणला आपण पाहतोय सुसज्ज धाबा संख्या आहे डू अँड डाय करो या मरोची स्थिती इथे जो संघ पराभूत होईल तो या लीगच्या बाहेर जो जिंकेल त्याचं अस्तित्व कायम राहील फटका जोरकस फिरवला होता बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि त्यामुळेच आपण पाहतोय इथे डॉट बॉलची सांगता होतीये निर्धाव चेंडूमुळे धावपटलामध्ये बदल नाहीये धाबा संख्या 22 वरती स्थिरावली आहे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये हे ओळखलंय पण इथे पोहोचणार की क्षेत्ररक्षण पोहोचलाय आणि या ठिकाणी फलंदाज होईल बाद करणला परतावा लागेल नवीन बॅट्समन रोहिदासला आपण पाहतोय पहिला विकेट ह्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय चौकार आल्यानंतर फटका चांगला सजवला होता यावेळेसचा फटका गॅप मध्ये आणि फलंदाज जातोय सीमारेषे पलीकडे एक टप्प्यानं 4 धाब्यांसाठी चौकार या ठिकाणी पुन्हा एकदा फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक नाहीये सीमारेषे पलीकडे आलेला चौकार आणि चौकाराने एकूण धाबा संख्या स्कोर बोर्ड वरती आहे 30 धाबा
नवीन गोलंदाज अरविंदला आपण पाहतोय. धाबा संख्या 2 षटकांच्या अखेरीस 30 धाबा. अजूनही एक मॅच बॅलन्स आहे. कृपया लवकरात लवकर आपण सामना चालू करावा अशी आयोजकांकडून विनंती. अजून एक सामना बॅलन्स आहे. चला स्पीडअप करावा. अरविंद गोलंदाजी मार्गास्थावरती दाखल झालाय. खूप चांगला बॉल. प्रमोदच्या विरोधात अरविंदच्या माध्यमातून आलेला सुंदर चेंडू आहे. यावेळेस चेंडू आबेमध्ये क्षेत्ररक्षक येतो आहे. त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमारेषे पलीकडे. षटकार. थँक्यू डीजे. जो फिल्डिंग करतोय तो डिफेंडिंग चॅम्पियन संघ आम्हाला माहिती पुरवत असताना आयोजक मित्र की मागील वर्ष हा संघ मात्र चॅम्पियन ठरला होता, पण यावेळेस थोडीशी गडबड झाली आहे. कुठे चुका होत आहेत, काय करावं लागेल. मयुरी 11 धोत्रे संघ मागील गतवर्षी जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये चॅम्पियन ठरला होता, पण या ठिकाणी मात्र षटकाराची भाषा बोलली जाते. फलंदाज प्रमोदच्या माध्यमातून एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे 37. वैयक्तिक 24 या धावा संख्येवरती प्रमोद हे बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. वाह, काय जबरदस्त स्ट्रोक आहे. नदीमध्ये डायरेक्ट पाठवलाय बॉलला. सीमार्श पलीकडे प्रमोदच्या बॅट मधून आलाय. माइटी षटकार. षटकाराला एकूण धावसंख्या 43 वरती पोहोचले. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती. या ओव्हर मध्ये आल्या 2 षटकार, 4 बॉलचा खेळ संपलाय. अनंत यांचा सत्कार करून घ्यायचा. इथे झेल सोडली आहे. झेल सोडले कोणाची आहे? प्रमोदची. एक धाव आली आहे. एक धावेने एकूण धावा संख्या पोहोचले स्कोरबोर्ड वरती 44. चव्वेचाळीस धावा आहेत. फास्ट खेळा कृपया, प्रत्येकाला विनंती आहे. इथे लेग बिफोर द विकेटची स्ट्रॉंग अपील केली जाते. डॉट चेंडूची सांगता. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ होता. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकूण धावा संख्या स्कोरबोर्ड वरती आहे 44 धावा. कृपया स्पीड अप करावा अशी विनंती.
जितेश नवीन गोलंदाज, धाबा संख्या 44, ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. चौथ्या ओव्हरसाठी खूप चांगला बॉल ऑफस्टम्प टू ऑफस्टिक लाईन ठेवली आहे. अगदी वाईड यॉर्करच्या मदतीने वाईड लाईन वरती या ठिकाणी गोलंदाजी केली जाते आणि डॉट चेंडूची सांगता होते. जितेश अंडर 19 चा खेळाडू आहे. वय वर्ष जर पाहिलं तर 19 वर्ष आतील खेळाडू आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये इथे झेल सोडलाय. 2 धाबा तरी कंप्लीट केल्या जातील का? 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा कंप्लीट. धोत्रे गावातील हा खेळाडू आहे. लेफ्ट हँडेड बॉलर, सीमर आहे. चांगला स्पेस आहे आणि चांगला वळवून त्याच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलाय. जितेशच्या माध्यमातून स्पीडअप करावा अशी विनंती प्रत्येक बॉल वरती आहे, कारण एक मॅच बॅलन्स आहे, तीही सूर्यप्रकाशात खेळवायची असं आयोजकांकडून निर्णय आलेला आहे. पण ही मॅच कितपर्यंत लांबणार आहे, या मॅच वरती किती टाइम खर्च होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावा संख्या आहे एकूण 47. चेंडू हवेमध्ये स्वतः जितेश गोलंदाजीवरती आपल्या झेल टिपण्याचा प्रयत्न जज करता आलं नाहीये. जज करता आलेलं नाहीये आणि इथे जर विचार केला तर 2 धाबा कंप्लीट आहेत. 2 धाबा येतात. या 2 धाब्याने एकूण धाबा संख्या 49. जलपाण्याची व्यवस्था करावी. चला स्पीडअप करा. खोलात टाकलाय बॉल. सुंदर चेंडू हाताळलाय. डॉट चेंडूची सांगता होती आहे. डावखुऱ्या हाताचा एक नॅचरल स्विंग असतो. एक बाहेरच्या दिशेने जाणारे वळण घेणारे बॉल असतात आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी त्याच पद्धतीची गोलंदाजी होती. खूप चांगली बॉलिंग हाताळतोय जितेशचा. पुढचा बॉल खोलात टाकलाय. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकच धाव येते आणि 50 धावा कंप्लीटेड आहेत. षटक क्रमांक 3चा खेळ मार्गस्थ आपण पाहतोय. शेवटचा बॉल. चौथ्याचा खेळ मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 50 धावा 3 षटकांच्या अखेरीस 44 होत्या. या ठिकाणी आपण पाहतोय की एकूण धावा संख्या 50 आहे. या ओव्हर मध्ये कमबॅक केलाय. फक्त आणि फक्त धावा खर्च केलेल्या आहेत 6 धावा. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅक खूप चांगला केलाय. फक्त आणि फक्त धावा दिल्यात 6. 44 धावा होत्या. 6 धावा ऍड केल्या जातील. 50 धावा स्कोर बोर्ड वरती. शेवटचं षटक असेल प्रगतीपथावरती. निलेश रसाल स्वतः संघमालक शेवटच्या अंतिम षटकासाठी येतो. धावा संख्या 50 वरती आहे. पहिलाच फुल टॉस इझी टाकला होता. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या बाकाच्या बाहेर जातोय षटकार. स्लोवर बॉल करायचा होता. फुल टॉस टाकलाय आणि चेंडू सीमारेषे पलीकडे षटकार. 56 धावा या स्कोर बोर्ड वरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा अवांतर घोषित केला जातोय पंचांच्या भूमिकेमधून. अवांतरची एकेरी धाव येते. या एकेरी धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. एकूण धावा 57 स्कोरबोर्ड वरती आहेत.
आडव्या बॅटने खेळला, एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. एकाच पटरीवरती दोन्ही गाड्या, पण तिथे रेल्वे मास्तरने सांगितलंय की गाड्या आधीच सुरक्षित पोहोचवा आणि त्यामुळे थोडीशी चूक आणि ते दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. खूप चांगली बॉलिंग करतोय अद्यापपर्यंत. षटकार आलाय, वाईड आलाय, त्यानंतर एक चांगला बॉल निलेश रसालच्या माध्यमातून आपण पाहिलाय. इथे चांगली फिल्डिंग आहे मागे. शॉर्ट फाईन लेगला चेंडूंचा खेळ संपलाय. एकूण जर विचार केला तर तीन बॉलचा खेळ बॅलन्स आहे. एकूण धावसंख्या 58 वरती पोहोचली. 58 रन्स. आणि ज्या प्रमोद साठी पहिला सकाळच्या 17 पासून पारितोषिक लावली जात होती, तो प्रमोद आता चमकलाय, बरसलाय मी तर म्हणेन अक्षरशः. लो व फुल टॉस बॉल पाठवलाय डीप फाईन लेगला. क्षेत्ररक्षक येतोय, त्याच्या आबाकच्या बाहेर बॉल चाललाय. सीमारेषे पलीकडे चौकार आलाय. एकूण धाबा 62. 62 रन्स इन बोर्ड. बासष्ट धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटची कडा, बॉल चाललाय मागे. एक धाव येते. 63 वरती पोहोचलाय स्कोरबोर्ड. अद्यापर्यंत जर पाहिलं तर एकच फलंदाज बाद झालाय, करण, आणि खूप चांगली भूमिका निभावली आहे. 63 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 39 रनची इनिंग त्याच्या माध्यमातून साकारली आहे. इथे सुंदर टच केलंय बॉलला. झेल तर सोडली आहे. एक धाव येते. 2 धावा कंप्लीट आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. 2च धावा येतील. 63 आणि 2 65 धावा. 66चं टार्गेट आहे. चला पटापट आपण मैदानामध्ये उतरावा अशी विनंती.